तर कोकणात जाणाऱ्यांची ठाणे स्थानकात मोठी गर्दी झाली आहे। ट्रेनसाठी 24 तासांआधीच कोकणात जाण्यासाठी रांगा लागलेल्या आहे। ठाणे स्टेशन फलाट क्रमांक 7 वर मांडवी एक्सप्रेसची वाट पाहत अनेक प्रवासी उभे आहेत। तर 24 तासांआधीच कोकणात जाण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आमच्या सोबत जोडले गेले आहे। कुणाल, गणेशोत्सवासाठी कोकणवासियांची लगबग सुरू झालेली आहे। चाकरमानी मुंबईतून कोकणात जाताना पाहायला मिळतात आणि याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर मात्र 24 तासांआधीच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। काय अपडेट? प्रणिता, गणेशोत्सव म्हटला तर कोकणवासियांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो आणि मी सध्या ठाणा स्थानक परिसरामध्ये आहे। फलाट क्रमांक 7 वर मांडवी एक्सप्रेस काही वेळात येईल आणि याचीच वाट पाहण्यासाठी अनेक कोकणवासीय जे आहेत ते मागील 24 तासाहून अधिक वेळ आपल्या लहान मुलांसह आलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही कोकणवासी आहेत। दादा, किती वाजल्यापासून आपण या ठिकाणी आलेला आहात आणि नेमकं कुठे जायचंय तुम्हाला? नमस्कार, माझं नाव प्रमोद विष्णू पाईक। मी काल या ठिकाणी मांडवी या ट्रेनला 8:40ला इथे स्टेशनला आलेला आहोत आणि माझा आज ट्रेनला 1 नंबर आहे। तसेच रेल्वे प्रशासनाने खूप मेहनत घेतलेली आहे आम्हाला ट्रेनमध्ये कोकणवासियांना बसून देणे, वेळेवर ट्रेन पोहोचवणे आणि आमच्या गव्हर्नमेंटचे आरपीएफ साहेबांनी सुद्धा या कोकणवासियांसाठी खूप लाईनीत उभे राहून कोकण ट्रेनमध्ये बसून देण्याचे काम व्यवस्थित केलेलं आहे। धन्यवाद। नक्कीच प्रणिता, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोकणवासियांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये, कुठेही जी शिस्त आहे ती भंगली जाऊ नये यासाठी आरपीएफ त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बल जे आहेत ते तैनात जी मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्तही रेल्वे स्थानकांवर तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। कुणाल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।